तुमची आवडती व्यक्ती जर तुम्हाला 10 वर्षानंतर भेटली तर तुम्ही काय कराल? असंच माझं काय झालं. ऑफिसच्या मीटिंग निमित्तानं मी निघालो होतो. फ्लाईटला थोडा वेळ होता म्हणून एअरपोर्ट लॉन्चमध्ये बसलो होतो. एअरपोर्ट लॉन्चमध्ये बसला असता लोकांची गडबड बघत होतो, कोणी येत होतं, जात होतं. असं विशेष माझ्याकडे काही नव्हतं, सगळी तयारी झाली होती. तेवढ्यात माझी नजर पडली एका कोपऱ्यामध्ये. मला ती दिसली. ती लॅपटॉप उघडून काहीतरी काम करत होती. थोडंसं वजन वाढल्यागत वाटलं तिचं. केसात थोडेसे पांढरे केस दिसत होते, पण कॉन्फिडन्स दिसत होती. ड्रेसअपवरनं तर एकदम कॉर्पोरेटमधली बॉस असावी अशी वाटत होती. तेवढ्यात तिचा फोन वाजला आणि मी आठवणीत गेलो. मी नवीन नवीन सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग कंप्लीट केल्यानंतर इंटर्नशिप झाल्यानंतर एका कंपनीमध्ये जॉईन झालो. तिथं ती HR डिपार्टमेंटमध्ये काम करत होती. इंटर्नच होती. तिथं पहिल्यांदा तिची ओळख झाली. मग ओळख भेटणंच झालं, लंच ब्रेक, संध्याकाळी कॉफीला, अशा भेटी वाढत गेल्या. ओळख मैत्रीत रूपांतर झालं. मैत्री कधी प्रेमात बदललं समजलंच नाही. मग निर्णय घेतला लग्न करायचं आणि लग्न केलं. दोघंही बिझी होतो, सगळं व्यवस्थित चाललं होतं. पण वर्क प्रेशरमध्ये अशा काही गोष्टी घडत गेल्या ना, आता दोष कुणाला द्यायचा समजत नाही की आम्ही एकामेकाला वेळ देऊ शकणार झालो. थोडं रिसेशन आलं, जॉबचे प्रॉब्लेम्स यायला लागले, म्हणून आम्हाला पळपळ पळायला लागलं, काम करायला लागलं. आणि मग घरातलं काम कोण करायचं, तू करायचं, मी करायचं, असं किरकोळ किरकोळ गोष्टीवरून वाद सुरू झाले. आणि ते असं व्हायला लागलं की ऑफिसचं प्रेशर आणि घरी आल्यानंतर पण किरकिर आणि दोघांना पण सण होईल. मग थोडं थांबायचं ठरवलं. समजूतदारपणानं बसून विचार केला आणि निर्णय घेतला की आपण वेगळं होऊ. कोर्टात गेलो, वकील केले आणि डिवोर्स घेतला. त्या पिरियडमध्येच तिला युएसच्या एक चांगल्या इंटरनॅशनल कंपनीचा कॉल आला होता, HR मॅनेजरचा. बहुधा ती तिकडेच गेली आहे. तर ती शेवटचीच भेट होती माझी तिची ती कोर्टामध्ये. नंतर पुन्हा भेटलो, नंतर पुन्हा व्यस्त होती गेली. आणि आज 10 वर्षानंतर तीच माझ्यासमोर बसलेली दिसली. ती फोनवर ज्या कॉन्फिडन्सने बोलत होती ना, तो कॉन्फिडन्स पाहता ती खरंच कोणत्या तरी मोठ्या पदावर गेली होती. तशी ती खूप आत्मविश्वासी होती आणि तिची एम खूप मोठी होती. मी धाडस केलं, गेलो तिच्याजवळ आणि हाय असं बोललो. तिनं माझ्याकडे बघितली आणि म्हणली, हाय, अरे किती वर्षानंतर, कसा आहेस? म्हटलं बरं आहे, तू कशी आहेस? म्हटली बरी आहे. अरे बस ना म्हटली. मी तिथंच शेजारी खुर्चीवरती बसलो आणि विचारलं, कशी आहेस, काय चाललंय तुझं, तुझे मिस्टर काय करतात? तर तिनं म्हटली की मी लग्न केलेलं नाहीये, पुन्हा धाडसच झालं नाही. मग मी तिला विचारलं, आता काय, कुठं जॉब? म्हटली US ला असते मी, आता फ्लाईट आहे माझी, त्याच्यासाठी मी थांबलेली आहे. मी म्हटलं माणसांचं कसं आहे ना, म्हटलं कधी कधी प्रेमापेक्षा अहंकार मोठा होतो. आणि ती बोलली का प्रेमाला वेळ द्यायला मिळाला नाही, माणसंच समजली नाही, समजलं नाही नेमकं काम किती करायचं आणि वेळ किती द्यायचा. आणि मग शांतता पसरली. ती खाली मान घालून तिच्या लॅपटॉपमध्ये काहीतरी करायला लागली आणि मला तिला काय बोलायचं समजेना. मग तेवढ्यात तिनं माझ्यावर पाहिलं आणि म्हणाली, तू लग्न केलं नाहीस का? मी फक्त बोललो तिला, तू भेटली नाहीस ना. तेवढ्यात एअरपोर्टची अनाउन्समेंट झाली. तिची फ्लाईट होती.
ती उठली, बॅग उचलल्या, मला म्हणाली काळजी घे, आणि चालू लागली. मी तिला पाठमोरी जाताना बघत बसलो होतो. जीवनात काही माणसं आयुष्यभर साथ द्यायला नसतात, काही ठराविक वळणापर्यंतच ते आपल्याबरोबर असतात, आणि नंतर ते निघून जातात. असं आहे का तुमच्या आयुष्यात कोणी? असं घडलेलं आहे? असं गमावलेलं आहे का तुम्ही?